नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत. मात्र त्याआधी महत्त्वाची बातमी. अमरावतीच्या खासदारांनी राजीनामा द्यावा असं म्हटलंय नवनीत राणा यांनी. रवी राणाही आमदारकीचा राजीनामा देतील असं नवनीत राणांनी म्हटलंय. होऊन जाऊ द्या बॅलेट पेपरवर निवडणुका असं आव्हानच नवनीत राणांनी दिलंय. तर राणांनी लेखी द्यावं, राजीनामा देण्यास तयार आहे असं बळवंत वानखेडेंनी म्हटलंय. राणांनी बॅलेट पेपरवर निवडणूक होईल असं लेखी द्यावं असं खासदार बळवंत वानखेडेंनी म्हटलेलं आहे. राणांनी दिलेलं आव्हान बळवंत वानखेडे यांनी स्वीकारलेलं आहे. विकास आघाडीला ईव्हीएम वर जे ऑब्जेक्शन आहे त्यांना माझं आव्हान आहे की अमरावती जिल्ह्याचे खासदारांनी राजीनामा द्यावा आणि तसंच रवी राणाजी आपले आमदारकीचाही राजीनामा देतील आणि तेही सुद्धा बॅलेटवर करावं आणि होऊन जावं एकदाच बॅलेटवर आपले मतदान. त्यांनी जे मला आव्हान केलं त्याबाबत निवडणूक आयोगाकडून तसं मला लेखी पत्र द्यावं की येणारी लोकसभेची निवडणूक जी आहे, पोटनिवडणूक, ही बॅलेट पेपरवर घेण्यात येईल हे फक्त त्यांनी लेखी आणून द्यावं. आणि त्यांनी ज्यावेळेस म्हटलं, म्हणजे नवनीत राणाजींनी ज्यावेळेस मला म्हटलं आज उद्या परवा केव्हाही कितीही वाजता तो राजीनामा मी देण्यास तयार आहे, त्यांचं आव्हान मी पूर्णतः स्वीकारलं.